नमस्कार। आज आपण शिळ्या चपातीची रेसिपी बघणार आहोत। शिळी चपाती असते घरात, मोठे काय लहाने सुद्धा खात नाही। त्यामुळे आपण नेहमी विचार करतो फेकून देण्यापेक्षा काहीतरी नवीन बनवावं। त्यामुळे तुम्ही आजची ही शिळ्या चपातीची रेसिपी नक्की ट्राय करू शकता। जेवढ्या लवकर बनते तेवढ्या लवकरच चटपट संपून सुद्धा जाते। त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। त्यासाठी शिळी चपाती उरलेली घ्यायची, त्याचे आपल्याला अशा प्रकारे तुकडे करून घ्यायचे आहेत। हे तुकडे आपल्याला मिक्सर जारमधून जाडसर वाटून घ्यायचे आहेत। संपूर्ण तुकडे आपल्याला मिक्सर जारमध्ये टाकून घ्यायचे आणि याचा आपल्याला बारीक जाडसर वाटून घ्यायचे। वाटलेल्या तुकड्यांमध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे। गूळ सुद्धा अगदी बारीक करून घ्यायचा, म्हणजे मिक्सरमध्ये झटपटच बारीक होतो। त्यासाठी आपल्याला हा गूळ कापून घेतलेलाच बरा, किंवा तुम्ही कुटून घेतला तरी सुद्धा चालेल। बारीक केलेल्या चपातीमध्ये एक वाटी गूळ घालायचा, तो सुद्धा मिक्सरमधून वाटून घ्यायचा किंवा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा। त्यानंतर हे गूळ घातलेलं वाटण एका बाउलमध्ये काढून घ्यायचे। जास्तीची चपाती असेल तर आधीच चपातीचा चुरा करून ठेवायचा, उरलेल्या चपातीमध्ये गूळ घातला तरी सुद्धा चालेल। हे सगळं साहित्य टाकल्यानंतर एकजीव करून घ्यायचं। त्याआधी त्यामध्ये काजू बदामाचे काप घालून घ्यायचे। ऑप्शनल आहेत, नसतील अवेलेबल तर नका टाकू, तरी सुद्धा चविष्टच लागते। हे टाकल्यानंतर एकजीव करून घ्यायचं, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं, म्हणजे संपूर्ण साहित्य व्यवस्थित एकजीव होतं। एकजीव केल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचे। साजूक तूप घातल्याने हे अजूनच चविष्ट लागतात, टाळूला सुद्धा चिटकत नाही। हे सगळं तूप घालून एकजीव करून घ्यायचं। त्यानंतर याचे आपल्याला छोटे छोटे गोल गोल लाडू तयार करून घ्यायचे आहेत। पाहिजे तसे आकाराचे हे लाडू आपण तयार करू शकतो। छान लाडू वळून घेतल्यानंतर मुलांना खायला द्यायचे। ते एवढ्या आवडीने खातील, वाटणार सुद्धा नाही की चपातीपासून बनवलेले आहेत। उरलेल्या चपातीचा नाश्ता किंवा उरलेल्या चपातीची रेसिपी नेहमी शोधतो। या प्रकारे आपण जर हे लाडू बनवले, पौष्टिक तर आहेच, पण चपाती एवढी झटपट संपेल तुम्हाला कळणार पण नाही। नेहमी चपाती उरते, नेहमीच अशा पद्धतीने लाडू बनवले लहान्यांना तर खूपच आवडतील, मोठे सुद्धा आवडीने खातील। त्यामुळे शिळ्या चपातीपासून गुळाचे आणि चपातीचे हे लाडू एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा। नेहमीच घरात शिळी चपाती अवेलेबल असते, गूळ सुद्धा अवेलेबल असतो। साखरेचा वापर न करता गूळ घातला तर अगदी पौष्टिकच असतो। लहान मुलांना सुद्धा दिला तरी सुद्धा चालेल। शिळी चपाती काय, ताज्या चपातीपासून जरी हे लाडू बनवले तर सगळे अगदी आवडीनेच खातील। तुम्ही तर नेहमी विचारच करणार की शिळी चपाती उरली, चला तर मग झटपट शिळ्या चपातीचे आणि गुळाचे लाडू बनवूया। बघू शकता, अगदी छान असे मऊसूद गुळाचे आणि चपातीचे लाडू तयार झालेले आहेत। जर तुम्हाला आजची माझी ही शिळ्या चपातीच्या लाडूची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा।